आणि आम्हाला 3,00,000 रुपये मिळवून दिले साहेबांनी. 19/6/2023 सकाळी मी देवपूजा करत होतो. मला फोन आला सकाळी 7:30च्या दरम्यान की खाली येतो गावात गेलो. एका मित्राचा फोन आला होता. तर म्हटलं का बाबा एवढं अर्जंट बोलवलंस? तर की तुझ्या लहान भावाचा आनंदा वरकड की लोणारमध्ये ॲक्सिडेंट. सकाळी सायंकाळी पहाटे 6 वाजता रेल्वे आले इकडून आली ती, म्हणजे तेच कळलंच नाही. ती पंढीकडे निघाली, काय झालं तेच नाही समजायला. लोणारला गेलो ते डायरेक्ट PSC म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येच नेलं. मी तिथंच ओळखलं की माझ्या भावाचा व्याज झाला, डेट झालेला आहे. त्याला 2 मुलं आहेत. एक मुलगी 12 आहे मोठी, आणि दुसरी आहे ती 7वीला आहे. पण ती 50% हे आहे, मतिमंद आहे. मुलींच्या शिक्षणासाठी म्हणजे आमचं शेत नाही, हे नाही, घरात हे करण्यासाठी मी एकटीच मी हे करणार, शेतात ते नाही करणार. मुख्यमंत्री साहेबांनी माहिती मिळाली, तिथल्या लोकांनी सांगितलंय, वारकरी लोकांनी अशानं असं झालेलं. ते सांगितल्यानंतर त्यांनी ते आम्हाला 3,00,000 येतील. पैसे 1 रुपया सुद्धा वाया जाऊ नये याची दक्षता मी आजपर्यंत घेतोय की त्यांचं कुटुंब तेच चाललं पाहिजे, मुलींचं शिक्षण झालं पाहिजे. पण मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं आणि आमच्या आमदार प्रकाश आंबेडकरांचं मनापासून धन्यवाद आहे.